नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका युवा उद्योजक फयाज मुल्ला। गेले 5 वर्ष झालं तुमच्या आशीर्वादाने मी कापड व्यवसायामध्ये आहे। शॉपचं नाव महाडिक फॅशन वर्ल्ड। आपल्या शॉपमध्ये शर्ट, जीन्स, टी शर्ट, फुटवेअर मध्ये असंख्य व्हरायटी अवेलेबल आहेत। आपल्याकडे ब्रँडमध्ये तुम्ही पाहू शकता, लिलनमध्ये, सेवट्रीमध्ये, न्यू कन्सेप्टमध्ये असे भरपूर व्हरायटी आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ब्रँडेड जीन्समध्ये जीन्स आहेत। तर जीन्स पाहू शकता तुम्ही, फुल स्ट्रेचेबल जीन्स आहेत ब्रँडेड मध्ये। आर्मानी तुम्ही पाहू शकता, आर्मानी मध्ये आपल्याकडे ओजी मध्ये आर्मानी येते। आर्मानीचा लोगो वगैरे, पट्टी वगैरे, फिनिशिंग बघू शकता तुम्ही। तर ह्या हुडी मला पॉकेट वगैरे दोन्ही बाजूला भेटेल तुम्हाला। आतून उलन कापड आहे हुडीचं, टोपी वगैरे चांगल्या ब्रँड। नमस्कार मित्रांनो, महाडिक फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मॉडर्नचा 10वीचा सेंड ऑफ असल्यामुळे काही मुलं मॉडर्नचे कपडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। तर त्यांनी एकसारखे शर्ट घेतलेले आहेत। त्यांना विचारू आपण शर्ट कसा आहे, आवडला का नाही। आम्हाला एकसारखे शर्ट पाहिजे होते, ते अख्ख्या विट्यात कुठे भेटले नाहीत, पण इथे महाडिक फॅशन वर्ल्डमध्ये इथे भेटले। आम्हाला उत्तम रेटमध्ये शर्ट भेटलेला आहे, फिटिंग क्वालिटी एक नंबर आहे। तरी तुम्ही पण इथे विजिट करा। शर्ट्स कोणत्या डिझाईनमध्ये पाहिजेत, कोणते पाहिजेत, सेम शर्ट सगळ्यांनी अवेलेबल होतील। तर भरपूर पोरांची म्हणजे मागणी असते की ब्लॅक मध्ये फंकी। तर आपल्याकडे झारा ब्रँडची आपल्याकडे फंकी पॅन्ट आणि अजून व्हरायटी आहेत। त्यात कलर पण भेटतील, फुल स्ट्रेचेबल आहे आणखी। तर आपण लिलन मध्ये लाइनिंग शर्ट पाहूया। हा शर्ट याला स्टार्च वगैरे केला ना एकदम कडक आणि पुडारी टाईप दिसतो। तर चेक्स मध्ये ह्याला इस्त्री वगैरे काय लागत नाही। एक फुल स्ट्रेचेबल शर्ट आहे, एक नंबर शर्ट आहे। तर नवीन आत्ताच नवीन आलेत पॉपकॉर्न मध्ये शर्ट, आपण वापरू शकतो असं कॉलेजसाठी वगैरे, कुठे पण बाहेर जाण्यासाठी। तेव्हा पण लायक्रामध्ये स्ट्रेचेबल येतोय फुल। तर डबल पॉकेट आता ट्रेंडिंग खूप चालू आहे डबल पॉकेटची। तर तुम्ही पाहू शकता जाड कपड्या वगैरे डेनिममध्ये आपल्याकडे डबल पॉकेट पण आहे। मी कॉलेज करत कापड दुकानात काम करत होतो। तर तिथून मला कापड दुकानात तिथला अभ्यास वगैरे करून कापड दुकानाचा मग मला बी असं वाटलं की आपण बी आपलं स्वतःचं दुकान टाकावं। तर मला तिथून आवड निर्माण झाली की आपलं बी दुकान असावं। तर मी धंद्याचं स्टार्टअप पहिल्यांदा बँक लोन केलं 2 लाख रुपयाचं। तिथून मी 2 लाख रुपयाचा पहिल्यांदा माल भरला। माल जसा सेल वगैरे होत जाईल तसं मी त्या सेल जी पैसे येतील त्याचा मी डबल माल भरून, ट्रेंडिंग माल भरून डबल सेल करून असं आजपर्यंत मी एवढा सेटअप उभा केला आहे। तर जेव्हा मी पहिल्यांदा खरेदीला गेलो तर मला असा क्रेडिटवर माल नाही भेटला, पण जेव्हा जसं माझा सेल होत गेला तस त्यांनी पण मला क्रेडिटवर माल देत गेला। तर मित्रांनो, जसा आपला सेल होत राहील, जसं आपलं पुढं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट चांगलं राहील, तर तसं आपल्याला माल पण भेटेल। पुढे आपण सुरुवात केली ती 2 लाखातून। आज माझा सेटअप सगळा एक 13-14 लाखाचा सेटअप आहे पूर्ण। आपल्याकडे माल पण आहे, आता 9-10 लाख रुपयाचा आपला स्टॉक आहे सगळा। जेव्हा व्यवसाय चालू केला स्टार्टअपला तेव्हा मी एकटाच होतो। जसं सेल होत जाईल, जसं मार्केटमध्ये नाव होत गेलं तसं। तर मित्र, आज आपण बघून घ्या, सरांकडनं जाणून घेऊया की कपडा हा व्यवसाय, कपडा बिझनेस जो ट्रेंडिंग मार्केटमध्ये आहे, तो व्यवसाय करावा किंवा न करावा। व्यवसाय तर नक्कीच करावा। आता मी तर व्यवसाय करताना 2 लाखापासून सुरुवात केली। व्यवसाय तर पोरांनी करावा। तेव्हा तर माझं वय 17-18 वय होतं माझं। आता मी 21-20 वयाचा आहे। तर आजपर्यंत मी एवढा जेव्हा 2 लाखाचा सेटअप चालू केला तर तिथून आज मी 12-13 लाखापर्यंत मी पूर्ण सेटअप लावला आहे आता। तर कसं आहे, कपडे बघून माणसाची पर्सनॅलिटी ठरवली जाते। तर पर्सनॅलिटी मध्ये जर पहिल्यांदा कपड्याकडे बघितलं जातं माणसाच्या। तर साधारण सर तुम्ही हा बिझनेस जो करताय तो साधारण किती काळापासून हा बिझनेस करताय? 5 वर्ष तुम्ही हा बिझनेस करताय, तर आता याला लागणार तुम्ही बघितले फर्निचर वगैरे, साधारण तुम्ही ह्याला 3-3.5 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे। म्हणजे नवीन ट्रेंडिंग जर हा व्यवसाय करायचा म्हटलं तर साधारण एखाद्या नवीन व्यक्तीला किती रुपये भांडवल लागेल? तर मी तर 2 लाखापर्यंत केली। तर आता तर 2 लाखापर्यंत तर नाही काय होऊ शकत। तर आता तर साधारण आता ह्याला स्टार्टअप घ्यासाठी किती लागेल? आता स्टार्टअप घ्यायचं म्हटलं तर लय त्यांना 4-5 लाख रुपयाची गरज आहे। भेटूया परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।